तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच आहे की शुकाचारीमध्ये दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो, तिथून अवघ्या 5 किलोमीटरवर असलेल्या बाणूरगडकडे। इतिहासात याला भूपालगड असं म्हटलं जायचं। इथे सध्या कोणताही किल्ला नसला तरी एक महादेवाचं मंदिर आणि बहिर्जी नाईक यांची समाधी आहे। आम्ही आधी महादेवाचं दर्शन घेतलं, तर या मंदिरात एक संगमरवरी दगडातील महादेव आणि पार्वतीची मूर्ती आहे आणि पिंड देखील आहे। आणि त्याचबरोबर इथे बाहेर महादेव आणि पार्वती माता यांची सेपरेट मूर्ती सुद्धा आहेत, ज्या अतिशय पुरातन आहेत। मंदिराच्या समोरच बहिर्जी नाईक यांची समाधी आहे। तर बहिर्जी नाईक हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील गुप्तहेर होते। या ठिकाणी जायची माझी खूप दिवसापासून इच्छा होती आणि फायनली ती कंप्लीट झाली। त्यानंतर पुढे आम्ही कोळा मार्गे परत जायचं ठरवलं। तर आम्ही गेलो होतो शुक्रवारी आणि या दिवशी कोळ्याचा बाजार असतो। बाजारातून आम्ही मम्मीने सांगितलेल्या भाज्या घेतल्या आणि थोडा खाऊ घेऊन परत निघालो। तर याचा संपूर्ण व्हिडिओ लवकरच आपल्या भन्नाट तेजा या YouTube चॅनलवरती येणार आहे, ज्यामध्ये मी